एकटी मार्गारेट सोडली तर अविवाहित. पुन्हा आंग्ल युवतीबद्दल बोलता आहात का? हो हो हो, पण मला सांगा, कुणाच्या वैयक्तिक गोष्टींची नोंद ठेवायचं तुम्हाला काय कारण? आणि तसंही तुम्ही आज हरिहर साहेबांची मुलाखत घेण्यासाठी प्रतस्थ आहात. प्रतस्थ? अरे त्या नाही का म्हणाल्या पदनिष्ठ, तू म्हणालास आसनस्थ, मी हे लावून धरतो प्रतस्थ. तर नमस्कार, मी दीपक करंजीकर. रसिक मोहिनी पुणे या संस्थेचं हे नाटक आहे. नाव आहे अमेरिकन अल्बम. राजन मोहाडीकर या प्रतिथयश नाटककाराने नाटक लिहिलं आहे आणि ज्यांचा गेले 4 दशके मराठी रंगभूमीवर चित्रपटसृष्टीमध्ये अत्यंत मुक्त आणि इम्प्रेसिव्ह असा वावर आहे, अशा पुरुषोत्तम बेर्डे यांनी हे दिग्दर्शित केलं आहे. एका अमेरिकेत राहणाऱ्या मराठी माणसाची कहाणी आहे, मराठी कुटुंबाची कहाणी आहे. नेहमी अमेरिकेत राहणाऱ्या मराठी कुटुंबांचं 2 पातळीवरचं आयुष्य सुरू असतं. एक त्यांचा भूतकाळ असतो जो भारतात गेलेला असतो आणि एक वर्तमान काळ असतो जो अमेरिकेत जात असतो. या 2 तीरावरून त्यांच्या आयुष्याची नदी वाहताना अनेक खाचखळगे येतात, वळणं येतात. त्या नदीचं कधीतरी धबधब्यात रूपांतर होतं, कधी शांत प्रवाहात रूपांतर होतं. नदीमधनं अनेक छोटे छोटे झरे निघतात, अनेक छोटे छोटे झरे येऊन नदीला मिळतात. हे जसं नदीच्या बाबतीत घडतं असंच तिथल्या माणसांच्या आयुष्याचं होतं. अनेक प्रवाह त्यात सम्मिलित होतात, अनेक नवीन प्रवाह त्यातनं निघतात. कारण त्या माणसांची पुढची पिढी हा त्यातून तयार झालेला एक वेगळा प्रवाह असतो आणि त्या प्रवाहाचे नदीशी खटके उडावे तसं काहीसं होतं. हा डिफरन्स, जनरेशन गॅप ज्याला आपण म्हणतो तशी असतेच, पण ती एक भावनिक गॅप असते. घडणाऱ्या गोष्टींकडे रिॲक्ट होताना जे काही मनाचे विभ्रम होतात ते या नाटकात अत्यंत सुंदरपणे मांडले आहेत. 2 भूगोल असलेले प्रदेश असतात, एक अमेरिका आणि एक भारत. या 2 प्रदेशात एका वेळेला पाय ठेवून जगता येत नाही. मग ते जगणाऱ्यांची अवस्था कशी होते, ती द्विधा मनस्थिती होते. काय बरोबर काय चूक याचा निर्णय तर कोणाच्या हातात नसतो, पण त्या चूक बरोबर निर्णयांच्या हिंदोळ्यावर आयुष्य हेलकावत राहतं. अशी एका हरिहर कानेटकर नावाच्या मराठी अत्यंत यशस्वी अशा अमेरिकेत राहणाऱ्या कुटुंबाची ही कथा आहे, जी अनेक भावनिक हेलकावे घेते, अनेक प्रसंगांच्या वळणांवरून जाते आणि ती कथा आपल्याला गुंतवून ठेवते. आणि मी शेवट सांगणार नाही किंवा सुरुवातही सांगणार नाही. एका कथेचा परिचय होता होता ती कथा अशी उलगडत जाते की आपण गुंतत जातो. त्यातनं अनेक तत्त्वज्ञानाचे, भारतीय मनाच्या विचार करण्याचे, अमेरिकन माणसांच्या विचार करण्याच्या पद्धतीचे अनेक त्याच्यातनं कवडसे उमटत राहतात आणि आपण ते बघताना मंत्रमुग्ध होत जातो. शनिवारी सकाळी 7:30 वाजता शाळा असायची. बालभवन. शाळेचे प्रिन्सिपॉल चिंद पटवर्धन सर हातात बेताची छडी घेऊन दाराशी उभे असायचे. असे हातावर छडीचे वळ उमटायचे, पण जाऊन कधी आई वडिलांना दाखवायची हिंमत नाही झाली. प्राज्ञाच नव्हती. नमस्कार, मी पुरुषोत्तम बेर्डे. अमेरिकन अल्बम हे नाटक दिग्दर्शित करताना लेखक राजन मोहाडीकर यांच्या या नाटकाचा आवाका तसं बघायला गेलं तर खूप मोठा वाटला होता आणि ते एक प्रकारचं चॅलेंजच होतं. म्हणजे अमेरिकेत सेटल झालेले भारतीय, विशेषतः मराठी कुटुंब आणि साधं नोकरीच्या निमित्ताने गेलेला एक महत्त्वाकांक्षी माणूस पुढे अमेरिकेत शिकागोमध्ये मोठा उद्योगपती होतो आणि आणि भारतातल्या त्याच्या कुटुंबात त्याचे जे काही धागेदोरे आहेत, नाते संबंध आहेत, ऋणानुबंध आहेत, ते त्याचे तिकडे अडकलेले असतात. हे त्याला जाणवतं काही वर्षांनी. आणि हे सगळं दाखवताना ती फॅमिली बॅकग्राऊंड इकडची तिकडची ह्या दोन्हीचा एक रंगमंचीय कलाविष्कार कसा करायचा हा एक मोठा प्रश्न होता आणि तो अतिशय सहजपणे सोडवला गेला. सहजपणे एवढ्यासाठी की आधुनिक माध्यम त्यासाठी वापरलं गेलं, मल्टीमीडिया. आणि त्यामुळे मुंबई आणि शिकागो ह्याच्यातलं जे सांस्कृतिक युद्ध आहे ते दाखवायला खूप सोपं गेलं. आणि विशेष म्हणजे रसिक मोहिनी ही पुण्याची जी नाट्यसंस्था आहे, भाग्यश्री देसाई यांची, आणि FFTG मुंबई ह्यांच्या सहकार्याने हे प्रोडक्शन झालं. नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, वेशभूषा ही सगळी मीच केलेली आहे. त्यामुळे हे प्रोडक्शन पुण्यातून उभं करणं
हे मला सुरुवातीला टेन्शन आलं होतं, कारण बरेच वर्ष पुण्यातून व्यावसायिक निर्मिती झाली नव्हती. पण भाग्यश्री देसाई किंवा ह्या सर्व निर्माता लोकांनी मला पूर्ण फ्रीडम दिला आणि तंत्रज्ञ इथले जे लोकल मी वापरले त्यांच्याकडून काम करून घेणं मला खूप त्याच्यामध्ये एक वेगळा अनुभव मला त्याचा आला आणि खूप छान झालेलं आहे सगळं नेपथ्यापासून सर्व. नमस्कार, मी भाग्यश्री देसाई. रसिका मोहिनी ही माझी नाट्यसंस्था असून आत्ता रसिका मोहिनी आणि FFTG निर्मित अमेरिकन अल्बम हे नवीन नाटक आम्ही रंगभूमीवर आणलेलं आहे. या अगोदर रसिका मोहिनीकडनं आम्ही चिरंजीव आईस, जन्मरहस्य, ब्लाइंड गेम, चेहरे मुखवटे यासारखी अनेक नाटकं प्रोड्यूस केलेली आहेत आणि हे माझं साधारण आता 9वं का 10वं नाटक आहे आणि पुरुषोत्तम बेर्डे सरांबरोबरचं पहिलंच नाटक आहे आणि अत्यंत उत्तम अनुभव आला. राजन मोहाडीकर सरांचं लिखाण आहे. संगीत, नेपथ्य, वेशभूषा, प्रकाश योजना हे सगळं पुरुषोत्तम बेर्डे सरांनी केलेलं आहे आणि याच्यामध्ये मी स्वतः निलिमा ही भूमिका साकारते. माझे जे सहकलाकार आहे दीपक करंजीकर जे मेन रोलमध्ये आहेत, हरिहर कानेटकर, त्याच्यानंतर माझा भाऊ झालेला निशी, आशुतोष नेर्लेकर, आमची मुलगी झाली आहे हनी, ती अमृता पटवर्धन आणि एक NGOचं काम करणारी त्यातलं कॅरेक्टर आहे मोनिका जोशी, त्यांचं नाटकातलं नाव आहे मेधा फडणवीस. तर अशा 5 पात्रांचं हे नाटक आहे आणि अमेरिकास्थित भारतीय मनाचा आरसा असं थोडक्यात 1 लाईन याच्यामध्ये वर्णन करता येईल की साधारण 4-5 दशकांपूर्वी जे भारतातनं अमेरिकेत स्थायिक झालेले लोक आहेत तर ती पिढी आणि त्याच्यानंतर तिथेच जन्मलेली त्यांची मुलं, या पिढीतला जो संघर्ष आहे की आधीच्या पिढीला भारताबद्दलचं प्रेम, आपुलकी, माया, इथल्या नातेवाईकांबद्दलचं आस्था, परंपरा, सण या सगळ्यांबद्दलचं एक जे प्रेम असतं, आस्था असते, इथे येण्याची एक तळमळ असते, ती हा पुढच्या पिढीमध्ये नाही आहे. त्यांची तिकडे जन्मलेली जी मुलं असतात त्यांना तिकडचं कल्चर, अमेरिकन राहणीमान आणि ह्याचं आकर्षण असतं आणि भारतामध्ये भारताची एक जी समजूत अजूनही सगळीकडे पसरलेली असते तिथे म्हणजे काय ट्रॅफिक सेन्स नाही किंवा थुंकतात लोक रस्त्यावर किंवा गलिच्छपणा आहे, हे जे त्यांच्यामध्ये त्यांच्या मनावर बिंबवलेलं असतं तर तीच धारणा कायम ठेवून ते तिकडेही वागत असतात. आणि हा जो त्या 2 पिढ्यांमधला विरोधाभास आहे तो आपण ह्या नाटकामध्ये दाखवलेला आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने ह्याचं दिग्दर्शन सरांनी केलेलं आहे, लिखाणही तितकंच दमदार आहे. नमस्कार, मी आशुतोष नेर्लेकर. अमेरिकन अल्बम या नाटकामध्ये एक भूमिका मीही करतोय. नाटक राजन मोहाडेकर सरांनी लिहिलेलं आहे, पुरुषोत्तम बेर्डे सरांनी दिग्दर्शित केलेलं आहे. एक वेगळ्या धाटणीचं सुंदर असं नाटक रंगभूमीवर पुण्याच्या रसिका मोहिनी या संस्थेने आणलेलं आहे. याच्यामध्ये कुणी व्हिलन असा प्रकार नाही आहे, पण परिस्थिती जेव्हा थोडीशी ग्रे व्हायला लागते किंवा व्हिलनिश व्हायला लागते त्यावेळेला आपल्यावर असलेले ओरिजिनल संस्कारच आपल्या कसे मदतीला येतात हे याच्यातून छान प्रकारे मांडण्यात आलेलं आहे. त्यासाठी खरंच लेखक आणि दिग्दर्शकाचं मनापासून कौतुक आणि आभार आहेत. एखादी संस्कृती जेव्हा आपल्याला वेगळ्या वळणाकडे नेते वैचारिकदृष्ट्या आणि एका पॉईंटवरती आपण अडखळतो की अरे मी करतोय हे योग्य आहे का अयोग्य आहे, त्याच्यानंतर जेव्हा आपण आपल्या मातृभूमीकडे आपल्या मूळ संस्कृतीकडे बघतो तेव्हा त्याची उत्तरं आपलीच मूळ संस्कृती आपल्याला देत राहते. हे याच्यातून अतिशय सुंदर प्रकारे मांडलेलं आहे. कशा पद्धतीनं ही गोष्ट गुंफलेली आहे हे प्रत्यक्ष येऊन बघण्यातच मंडळी मजा आहे आणि तुमच्यासारख्या रसिकांकडून आम्हाला त्याची दादही अपेक्षित आहे. काही गोष्टी जर तुम्हाला उणीव वाटल्या किंवा खटकल्या तर जरूर आम्हाला सांगा आणि आवडणाऱ्या गोष्टी तर तुम्ही अगदी आवर्जून आपल्या आप्त स्वकीय मित्र सगळ्यांना सांगा. भरभरून नाटकाला दाद द्या. पुण्यातलं सध्या सुरू असलेलं एकमेव प्रोडक्शन, अतिशय उच्च दर्जाची निर्मिती रसिका मोहिनी संस्थेने केलेली आहे. कलाकार सगळे चांगले आहेत. दिग्दर्शकाबद्दल तर बोलायलाच नको, पुरुषोत्तम बेर्डे एवढं नावच काफी आहे म्हणतात तसा प्रकार आहे. नमस्कार, मी अमृता पटवर्धन. अमेरिकन अल्बम या नाटकामध्ये हनीचा रोल करते मी. ॲक्च्युली ह्याआधी अनेक वर्ष मी महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुण्यातली जी संस्था आहे त्याच्याबरोबर एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये बरंच काम करत होते
व्यावसायिक नाटकाची ही माझी पहिलीच संधी आहे. सुधीर फडतरे या आमच्या मित्रामुळे माझा ह्याच्यात शिरकाव झाला. आणि राजन मोहाडीकरांनी हे जे नाटक लिहिलं आहे त्यातली जी हनी आहे तिचं कॅरेक्टर करणं ही एक खूप मोठी संधी मला मिळाली असं मला वाटतं. कारण ह्या कॅरेक्टरचा ग्राफच असा काही आहे की अमेरिकेत वाढलेली ही मुलगी आहे, अतिशय मानसिकता अमेरिकनच आहे, म्हणजे पिअर ग्रुप आहे तिचा, त्यामुळे ते तसे संस्कार भारतीय नसून ते पूर्णपणे अमेरिकन आहेत. आणि आईवडिलांची अरोगंटली ती बोलू शकते, ड्रग्सच्या आहारी गेलेली आहे, अजिबात भारताविषयी आत्मीयता नाही आहे, आपल्या भारतातल्या नातेवाईकांविषयी तिटकारा आहे. ते भारतात तिचं जाणं आणि त्या सगळ्या मतांचं परिवर्तन होणं आणि भारताबद्दल आपल्या माणसांबद्दल प्रेम निर्माण होणं हा इतका मोठा ग्राफ आहे या कॅरेक्टरचा आणि ते मला करायला मिळालं. रसिका मोहिनीसारखी इतकी मोठी प्रोडक्शन कंपनी ज्याच्या थ्रू मला हे काम मिळालं, ज्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली, इतकी छान टीम आहे ही सगळी. नमस्कार, माझं नाव मोनिका जोशी. अमेरिकन अल्बम या नाटकामध्ये मी मेधा फडणवीस ही भूमिका करते. हा माझा खरं तर नाटकाचा पहिलाच अनुभव आहे. मी गेली 15-17 वर्ष निवेदिका म्हणून काम करते आहे, त्याचबरोबर एकपात्री कलाकार म्हणून देखील मी काम करते. पण नाटकामध्ये भूमिका करण्याचा आणि व्यावसायिक रंगभूमीचा माझा हा पहिला अनुभव आहे. परंतु खरंच मी या दृष्टीने सुदैवी मानेन स्वतःला की पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासारखे दिग्दर्शक ह्या नाटकाला लाभले आणि रसिका मोहिनीसारखी पुण्यातील सगळ्या कलाकारांना एकत्र घेऊन चालणारी ही संस्था, ह्यासारख्या उत्तम लोकांचं मार्गदर्शन मला मिळालं आणि त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. एक वेगळा अनुभव मला या माध्यमातून मिळालेला आहे.